मी तुमचं जर प्रेमिकेनं दुसऱ्या संगत लग्न केलं तर हे आत्महत्या फित्महत्या काही करू नका. मग आपलं गाणं आहे का, ॲडजस्टमेंट जिंदगी के नाम है, ॲडजस्टमेंट जिंदगी का नाम है. हाँ, और शादी के बाद सारा गंदा काम है. चांगलं गाणं आहे ते. आणि आता तुम्हाला सांगतो, एक बहादूर प्रेमिकेच्या लग्नात गेला, एक कविता केली. तो तिच्या लग्नात गेला आणि दाबून ॲटम खाऊन आला. तो प्रेमिकेच्या लग्नात गेला, दाबून ॲटम खाऊन आला. तो त्या मंडपात गेल्यावर, त्या लॉनमध्ये गेल्यावर स्वतःच्या मनाशी म्हणाला. तो त्या मंडपात गेल्यावर, त्या लॉनमध्ये गेल्यावर स्वतःशी म्हणाला, आजपासून नाही गाणार जीता था जिसके लिए तेरा गम अगर न होता. आजपासून नाही गाणार, आजपासून नाही गाणार जीता था जिसके लिए तेरा गम अगर न होता. कारण तिच्या शेजारी बसला होता दुसरा तोता. तिच्या शेजारी बसला होता दुसरा तोता. हे आजकालचं प्रेम प्रॉपर्टीनं विकल्या जातं. आजकालचं प्रेम प्रॉपर्टीनं घेतल्या जातं. हे आजकालच्या मुलीकडून शिकल्या जातं. आजकालचं प्रेम प्रॉपर्टीनं घेतल्या जातं. आजकालचं प्रेम प्रॉपर्टीनं विकल्या जातं. हे आजकालच्या मुलीकडून चांगलं शिकल्या जातं. हा पुढं मनात काय म्हणाला, थांबा खाली बस. हा पुढं म्हणाला की काय करावं, मनाशी पुन्हा त्या मंडपात, काय करावं आपल्या जवळ नव्हती. आला पाहून पहिलं प्रेम नाकारून लगेच लग्नासाठी धुरतात. आणि पोरं मात्र तिच्याकडे पाहून झुरतात. आणि काही बिचारे तिच्या विरहात मारतात. पण हा पठ्ठ्या जो प्रेमिकेच्या लग्नात गेलता, हा काय म्हणाला, हा प्रेयसीच्या लग्नात जाणारा होता आगळा वेगळा. हा प्रेयसीच्या लग्नात जाणारा होता थोडा आगळा वेगळा. ह्यानं स्वयंपाकाचा आस्वाद घेतला सगळा. आणि आस्वाद घेतल्यावर काय म्हणते माहिती का, मी तुह्याहून आणील भारी, ती तुला पण वाटल प्यारी. मी तुह्याहून आणील, ते प्रेमिकेल म्हणतं, मी तुह्याहून मनात म्हणता, मी तुह्याहून आणील भारी, ती तुला पण वाटल प्यारी. तू म्हणशील हित है परी, आणि मैंने तोते के साथ पहली क्यों झक मारी. मैंने तोते के साथ पहले क्यों झक